अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण की ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते पदाची मागणी होती, सातत्याने होती। आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधवांचं नाव यासाठी चर्चेत आहे आणि विरोधी पक्षनेत्यासाठी किती सदस्य संख्या असावी याचा उल्लेख मात्र नियमांमध्ये केलेला नाहीये। नियमावली संदर्भात विधानसभा सचिवालयाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला उत्तर सुद्धा मिळालेलं पाहायला मिळत आहे। विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमांमध्ये कोणतीही तरतूद नाहीये, असं सुद्धा विधिमंडळ सचिव संसदीय प्रथा आणि परंपरा यांचा सांगोपांग विचार करून अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा हे आपल्या अधिकारामध्ये विरोधी पक्षनेता आणि महाराष्ट्र विधानसभा यांच्या नियुक्ती संदर्भात निर्णय घेत असतात, असं सुद्धा विधिमंडळाच्या सचिवांनी म्हटलंय। पुन्हा एकदा स्वागत, आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहिलं बऱ्याच दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आपण पाहतोय की विरोधी पक्षनेते पदावर दावा करतेय, याचा निर्णय नेमका काय अपेक्षित आहे? आणि जर ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेता विधानसभेसाठी जर दावा करत असेल तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचं काय? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर हिवाळी अधिवेशन जे आहे ते विरोधी पक्ष नेत्याविना झालं, म्हणजे विधानसभेचा विरोधी पक्ष नेताच नव्हता। त्यावेळी अशी चर्चा झाली की विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नाही, त्यामुळे त्यांचा विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही। मात्र विधिमंडळ सचिवाने अशी माहिती दिली की त्यासाठी कुठल्या संख्याबळाची आवश्यकता नाही, हे सर्वस्वी अधिकार जे आहेत ते विधानसभा अध्यक्षांचे असतात। जर महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं विरोधी पक्षनेते पदासाठी तर विधानसभा अध्यक्ष तो निर्णय घेऊ शकतात। आणि जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्या पदाचा जो पेच आहे तो सुटू शकतो, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता मिळू शकतो, अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली। आपण बघितलं असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रामुख्याने आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांचं नाव आघाडीवर आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभेत विरोधी पक्षनेता हवा, कारण सरकारवर ज्या पद्धतीने आरोप करायचे आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेत ज्या पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीनंतर एक फूट पडली होती। आता ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता झाला तर तो राज्यभर दौरा करेल, सरकार कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे कुठेतरी संघटना वाढीत देखील त्याची मदत होईल। त्यामुळेच आदित्य ठाकरे यांचं नाव सर्वात पुढे असल्याचं बोललं जात आहे। आदित्य ठाकरे जर विरोधी पक्षनेते झाले, जर विधानसभा अध्यक्षांना तसं पत्र दिलं, आदित्य ठाकरे जर मात्र विरोधी पक्षनेते पदावर कोणाकडून शिक्कामोर्तब होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।